भाजपा वसई विरार जिल्ह्याचे अध्यक्ष महेंद्र पाटील जी, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख निलेश तेंडुलकर जी, शिवसेनेचे तालुका प्रमुख सुदेश चौधरी जी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका प्रमुख प्रफुल्ल ठाकूर या ठिकाणी उपस्थित आहेत। आपल्याला या ठिकाणी आज तातडीने बोलवण्याचं कारण, काल वसई विधानसभेचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेऊन एकूणच आपली हतबलता, आपलं नैराश्य हे पत्रकारांसमोर आणि लोकांसमोर उघड केलंय। एकूणच भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या कार्यकर्ते आणि नेते ज्या पद्धतीने या संपूर्ण पालघर लोकसभेमध्ये ज्या आक्रमकतेने आणि ज्या एक दिलाने काम करत आहेत, त्याच पद्धतीने माननीय अमितभाई शहा वसईमध्ये, म्हणजे ज्याला बहुजन विकास आघाडी स्वतःचा गड समजते अशा नवघरमध्ये सभा झाली आणि ती सभा प्रचंड अशी, म्हणजे खरं म्हणजे दुपारी 2 वाजता ती सभा होती आणि त्या अडचणीच्या वेळेमध्ये सुद्धा प्रचंड असा नागरिकांचा उत्साह आणि प्रतिसाद त्या सभेला मिळाला। त्याच पद्धतीने वसई तालुक्यामध्ये 18 तारखेला नालासोपारा येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा आहे। एकूण ही सभा लोकांचा मिळणारा महायुतीला प्रतिसाद आणि ज्या पद्धतीचे महायुतीचे कार्यकर्ते ज्या आक्रमकतेने आणि ज्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचत आहेत, त्यामुळे हितेंद्र ठाकूरांच्या नेतृत्वाखालील बहुजन विकास आघाडीने त्यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागल्यामुळे खूप मोठा धसका घेतला आहे आणि त्यातून आलेल्या नैराश्यातून आरोप, खोटे आरोप हे कालही केले। माननीय उपमुख्यमंत्र्यांवरती त्यांनी वैयक्तिक टिप्पणी केली। मुळात हितेंद्र ठाकूर इतकी वर्ष राजकारणात आहेत आणि त्यामुळे माननीय उपमुख्यमंत्र्यांनी जी टीका केली ती राजकीय टीका होती। त्यांनी एकूणच बहुजन विकास आघाडीचा जो आवाका आहे त्या संदर्भात भाष्य केलं की बहुजन विकास आघाडी ही 2 खाड्यांमध्ये वसई तालुक्यापुरता मर्यादित असलेला स्वतःला राजकीय पक्ष म्हणवणारा एक संघटना आहे। मी स्वतःला राजकीय पक्ष म्हणवणारा याचं कारण असं सांगतो की ज्यांना स्वतःचं चिन्ह नाही आणि त्यांनी पालकमंत्र्यांवरती चिन्हासंदर्भातही आरोप केले। मला या ठिकाणी सांगायचं आहे की ज्या पक्षाला, जे स्वतःला पक्ष म्हणवतात, त्यांना स्वतःचं चिन्ह नाही। हे चिन्ह मिळवण्यासाठी 26 तारखेला ज्या दिवशी फॉर्म भरण्याची सुरुवात झाली त्या दिवशी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय उघडण्याच्या अगोदर यांची लोक त्या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी लाईन मध्ये पहिला नंबर लावून उभा होती की त्या अगोदर कोणी जाऊन उभं राहिलं आणि त्यांनी जर चिन्हाची मागणी केली तर आपल्याला चिन्ह मिळणार नाही, अशी परिस्थिती असताना त्यांनी चिन्हासाठी आरोप करणं आणि एकूणच उपमुख्यमंत्र्यावरती वैयक्तिक टीका टिप्पणी करणं व उपमुख्यमंत्र्यांनी जी काही उपमा दिली ती त्यांच्या राजकीय ताकदीला दिलेली, त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांवरती टीका करणं, त्याच पद्धतीने माननीय पालकमंत्र्यांवरती खंडणीचा आरोप करणं, म्हणजे हे अत्यंत हास्यास्पद आहे। आणि मुळात पालकमंत्र्यांवरती खंडणीच्या संदर्भात जो आरोप केला आहे तो आरोप हितेंद्र ठाकूर यांनी सिद्ध करून दाखवावा, अन्यथा त्यांना आमच्या जिल्हाध्यक्ष संध्याकाळपर्यंत त्यांना कायदेशीर कारवाईच्या संदर्भात नोटीस जाईल। एक तर त्यांनी या संदर्भातले पुरावे द्यावेत, अन्यथा त्यांनी या संदर्भात माफी मागावी, अन्यथा आमची लीगल कारवाई त्यांच्या विरोधात सुरू होईल, अशी मी या ठिकाणी तुम्हाला माहिती देतो। दुसऱ्या बाजूला त्यांनी कॉन्ट्रॅक्टर आणि या संदर्भातलं अधिकाऱ्यांच्या बैठकांचं सांगितलं। निवडणुकीच्या काळात सगळेच राजकीय पक्ष वेगवेगळ्या संघटनांच्या बैठका घेत असतात। भारतीय जनता पक्ष आणि महायुती सुद्धा, वकील असतील, डॉक्टर असतील, सामाजिक संघटना असतील, वेगवेगळे समाजाचे घटक असतील, व्यावसायिक असतील, इंडस्ट्रियलिस्ट असतील, सगळ्यांच्याच बैठका
भारतीय जनता पक्ष आणि सगळेच पक्ष घेत आहेत आणि त्यामुळे यांना या बैठका न दिसता त्या व्यावसायिकांच्या बैठकांमधले कॉन्ट्रॅक्टर का दिसले आणि त्यांच्याकडून खंडणी वसूल केली किंवा त्यांच्याकडून मागणी केली हेच नेमकं का दिसतं? कारण वर्षानुवर्ष आपण टेच करत आहोत आणि त्यामुळे आता त्या बैठकांना व्यावसायिकांना बोलवलं तर त्यांच्याकडून आपल्यासारखीच वसुली केली गेली आहे का, अशी कदाचित शंकेची पाल हितेंद्र ठाकूरांच्या मनात चुकचुकली आहे का, असा प्रश्न आहे. दुसऱ्या बाजूला निवडणुकीमध्ये चिटिंगचा आणि दहशतीचा जो मुद्दा त्यांनी उपस्थित केला, यंत्रणांवरती दबाव. आपण सर्व वसई तालुक्यातले पत्रकार आहोत, आपल्याला माहिती आहे की छोट्या छोट्या निवडणुकांमध्ये सुद्धा महापालिकेतले जे ठेका कर्मचारी आहेत, विशेषतः सफाई कर्मचारी आहेत, यांना त्यांच्या ठेकेदारांमार्फत बहुजन विकास आघाडीच्या बूथवरती बसण्यासाठी दबाव आणणं, त्यांच्या घरच्यांना मतदान करण्यासाठी दबाव आणणं, अन्यथा नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी देणं, हे प्रकार सर्रासपणे होत असताना हितेंद्र ठाकूरांनी असा आरोप दुसऱ्यांवरती करणं याच्यासारखी दुसरी हास्यास्पद गोष्ट नाही. ते दहशतीचा मुद्दा उपस्थित करतात. दहशतीचा आम्हाला सगळ्यांनी अनुभव घेतलेला आहे. या वेळेला दहशतवाद हा मुद्दा वसई विरारमध्ये नसताना सुद्धा हितेंद्र ठाकूरांनी जाणीवपूर्वक प्रशासकीय यंत्रणांवरती दबाव आणि दहशतीचा मुद्दा उपस्थित केला. मी आपल्याला आठवण करून देऊ इच्छितो की या दहशतीच्या मुद्द्यावरती 1995 साली 2 वेळेला निवडणूक पुढे ढकलण्यात आली विधानसभेची, आणि ती का ढकलण्यात आली या संदर्भातले सगळ्या पत्रकारांनाही माहिती आणि लोकांनाही माहिती आहे. त्यामुळे त्यांनी दहशत किंवा प्रशासकीय यंत्रणांवरती दबावाचा आरोप करणं म्हणजे आपण जे करतोय तेच त्यांना स्वप्नात सुद्धा दिसतंय का? त्यांना ते असं वाटतंय की बाबा आता आम्ही जे करत आलो, वर्षानुवर्ष करत आलो, तेच आता भारतीय जनता पार्टी चांगल्या पद्धतीने काम करत असल्यामुळे आणि त्यांचा प्रभाव वाढत असल्यामुळे ते असं काही करत नाहीत ना, अशी शंका हितेंद्र ठाकूरांना आली आहे का, असा आम्हाला या ठिकाणी प्रश्न पडतो. त्याच पद्धतीने पाणी पुरवठा आणि वीज पुरवठ्याचा त्यांनी एक आरोप केला. मुळात केंद्रीय मंत्री आमचे अमितभाई शाह यांनी जो उल्लेख केला 403 MLDचा, हा 403 MLDचा जो पाणी पुरवठा योजना आहे त्याच्यातली 185 MLD वसई विरार आणि उरलेलं पाणी हे मीरा भाईंदरसाठी आहे. त्यांनी एकत्रित योजनेचा माननीय मुख्यमंत्री आणि माननीय गृहमंत्र्यांनी एकत्रित या सगळ्या योजनेचा उल्लेख केला, परंतु त्याच्यामध्ये काहीतरी ट्विस्ट आणून 400 MLD पाणी कुठे दिलं हे सांगा. आपण वसई विरारच्या जनतेला तुम्ही पाण्याच्या विषयावरती वर्षानुवर्ष गेली 30 वर्ष वसई विरारच्या लोकांना केवळ पाणी या प्रश्नाभोवती तुम्ही गुंतवून ठेवून इतर सर्व समस्या आणि इतर सर्व ज्या काही गोष्टी आहेत त्यांच्याकडे तुम्हाला दुर्लक्ष करण्यासाठी तुम्ही त्या लोकांना भाग पाडलं. विजेचा प्रश्न आहे, विजेच्या प्रश्नावरती या ठिकाणी शहरीकरण होत असताना या ठिकाणच्या लोकप्रतिनिधी, विजेचा विषय हा महाराष्ट्र राज्याचा विषय आहे, या ठिकाणी तुम्ही वर्षानुवर्ष आमदार आहात, विजेच्या प्रश्नावरती तुम्ही नेमकं काय केलं व शहरीकरण ज्या पद्धतीने वाढतंय, विजेची मागणी ज्या पद्धतीने वाढतंय त्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यासाठी तुम्ही नेमके काय प्रयत्न केलेत हे लोकांना सांगा. 2014 साली भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार आले असताना आत्ताचे आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि तत्कालीन ऊर्जा मंत्री यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पालकमंत्र्यांना घेऊन बैठक घेतली. त्यानंतर मागच्या लोकसत्ता या वृत्तपत्र वाहिनीने सुद्धा नालासोपाराला एक ऊर्जा मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली आणि या 2 बैठकांमधून अनेक प्रश्न हे मार्गी लागले. त्याच पद्धतीने विजेचे अनेक विषय जे आहेत ते आता सुद्धा मार्गी लागत आहेत, पण हे केवळ ह्या 7.5 वर्षाच्या महायुती सरकारच्या काळात झालं. आपण आमदार असताना या ठिकाणच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या वरती, विजेच्या इन्फ्रास्ट्रक्चरवरती कुठलंही काम केलं नसल्यामुळे आज तुम्हाला स्वतः सत्तेत असताना दुसऱ्यांवरती आरोप करावे लागतात. तो खंडणीखोरीचा विषय आहे. मी तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की या वसई तालुक्यात येणारा प्रत्येक नागरिक जो फ्लॅट घेतो त्या फ्लॅट धारकाला जवळपास 500 फुटाचा फ्लॅट घेतला तर त्यावेळेला पूर्वी 300 रुपयाच्या हिशोबाने 1.5 लाख रुपये खंडणी देऊन यावं लागायचं. आता राजा उदार झालाय आणि 100 रुपयाची खंडणी घेतो आणि त्यामुळे हे 100 रुपये कशा पद्धतीने वसूल होत आहेत, कोण वसूल करतंय, या सगळ्याचा खुलासा तुम्हाला 2 गोष्टी मी सांगतोय.
या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून फाईल मंजूर करण्यासाठी जे 100 रुपयाचा झेड फंडाच्या नावाच्या खाली जी खंडणी वसूल केली जाते, या संदर्भातलं एक स्टिंग ऑपरेशन पोलीस यंत्रणा आणि तपास यंत्रणांच्या हाती लागलेला आहे। त्यामध्ये जितूभाई नामक कोणीतरी व्यक्ती आर्किटेक्टच्या दोन ते तीन आर्किटेक्ट वसईचे प्रत्यारोप समजले जातील, परंतु ज्या पद्धतीने हितेंद्र ठाकूरांनी काल बेछूट आणि कुठलाही पुरावा नसताना आरोप केले, त्यामुळे आम्हाला हा खुलासा करणं भाग आहे। सर, पहिला प्रश्न असा आहे की पालकमंत्र्यांवर आरोप केलेले आहेत, तर पालकमंत्री का उत्तर देत नाही? त्यांच्या बिहाफ तुम्ही उत्तर का देताय? माझा दुसरा प्रश्न, तुम्ही सांगतात की आमच्याकडे पुरावे आहेत, तर ते तुम्ही मीडियाला दिले तर पुरावे आम्ही बातमी दाखवू। तिसरा प्रश्न आहे, जे तुम्ही मगाशी बोलले की तिथून दवे करून माणूस घेतो, अनेक राजकीय पक्ष म्हणजे बहुजन विकास आघाडी सोडून पण इतर राजकीय पक्षांचा पर स्क्वेअर फीटचा एक रेट आहे, तो पण त्यांना दाखवतो। तुमच्या पहिल्या प्रश्नाचं मी उत्तर देतो की पालकमंत्री का खुलासा करत नाही। पालकमंत्री हे आमचे राज्याचे नेते आहेत। हितेंद्र ठाकूर आणि बहुजन विकास आघाडी ही वसई तालुक्यापुरता 2 खाड्यांमधले मर्यादित असलेला पक्ष आहे, त्यामुळे भारतीय जनता पक्षाचं या तालुक्यातलं नेतृत्व करणारे आमचे जिल्हाध्यक्ष असतील, मी असेल, आम्ही त्यांना उत्तर देण्यासाठी समर्थ आहोत। पालकमंत्र्यांना त्या ठिकाणी उत्तर देण्याची गरज नाही। दुसरा जो मुद्दा आहे, या संदर्भातली तक्रार पोलीस यंत्रणा म्हणजे ज्या काही तपास यंत्रणा यांच्याकडे गेलेली आहे, नाही तपास यंत्रणांकडे गेलेली आहे। तपास करताना सगळ्याच गोष्टीचा तपास होईल आणि जे तपास होताना म्हणजे मी कुठल्या पक्षावरती आरोप केलेला नाहीये। दवे नामक व्यक्ती जी खंडणी वसूल करते ती नेमकी कुठे कुठे जाते याची तपास होईल। ते कुठल्या राजकीय पक्षाला जात असेल तर त्या राजकीय पक्षावरही कारवाई होईल। आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाने खंडणी वसूल केली असं सांगत नाही। ती व्यक्ती खंडणी वसूल करते, महापालिकेचे अधिकारी त्यांना तशी सूचना करतात। या संदर्भात ती व्यक्ती कोणाशी संबंधित आहे, कोणाशी बोलते याची संपूर्ण चौकशी होईल आणि जे जे राजकीय पक्ष याच्यामध्ये समाविष्ट असतील त्याच्यावरही कारवाई होईल आणि ती कारवाई व्हायला पाहिजे अशी आमची मागणी आहे। सर, एकीकडे असतात सर, एकीकडे तुम्ही म्हणताय पहले अगर होती उस पे गंभीर कार्रवाई होती, ये ऐसा तो नहीं कल आरोप लगा और फिर आज आपके आरोप प्रत्यारोप के बीच में सत्य कहीं छुप रहा है? आपको हम लोग ये सब विषय है, इससे अवगत है, इसकी कार्रवाई शुरू है, लेकिन अगर चुनाव के पहले या चुनाव के समय में हम लोग अगर ये प्रेस कॉन्फ्रेंस करके आरोप करते थे तो लोग या आप ही पूछते थे कि अभी क्यों आप आरोप कर रहे हो, आपकी कार्रवाई क्यों नहीं हुई। ये प्रोसेस शुरू है, लेकिन आज ये जो खुलासा करने का कारण ये है कि जिन्होंने आरोप किए हैं, कल जो आरोप किए उसमें कोई भी उनके पास सब्सटेंशियल एविडेंस नहीं, कुछ नहीं है। आज हम लोग जो बोल रहे हैं उसको वो जो यंत्रणा है, आज अभी हम लोग आप पुरावे की बात कर रहे हो, ये वो यंत्रणा के पास सब जो भी प्रोसेस चालू है उसके माध्यम से कार्रवाई होगी। ये कार्रवाई के ऊपर हम लोग कुछ बोलने वाले नहीं थे, लेकिन जब उन्होंने बेछूट आरोप किए, निरर्गल आरोप किए, तो आज जो सब्सटेंशियल जो चीजें हैं वो मीडिया और लोगों के सामने ये हमें उचित समझा और इसलिए हम लोग ये बता रहे हैं। की झेड फंड आजही घेतला जातो, परंतु वस्तुस्थिती अशी आहे की गेल्या 3.5 वर्षापासून बहुजन विकास आघाडी ही निष्क्रिय झालेली आहे। असं असताना नगर विकास खातं तुमच्याकडे, मग तुमची लोक करतात काय, हा प्रश्न निर्माण होतो ना सर? मुळात तुम्हाला माहिती आहे कोटेकरजी की या ठिकाणी ज्या पद्धतीची प्रशासकीय यंत्रणा आहे, ज्या पद्धतीचे लोक आहेत, ज्या पद्धतीने या ठिकाणी काम चालतं, जरी एखादा आर्किटेक्ट, एखादा बिल्डर ज्या नगर विकास खात्याकडून जरी क्लिअरन्स घेऊन आला तरी सुद्धा स्थानिक यंत्रणा आणि ज्या ठिकाणचे स्थानिक राज्यकर्ते त्या बिल्डरांना भविष्यामध्ये काय त्रास देतील, कारण त्यांचा मागचा अनुभव जो आहे, त्यामुळे भविष्यामध्ये काय त्रास देतील या भीतीमुळे ते अगदी मूग गिळून हे सगळं अन्याय सहन करतायत। त्यामुळे जरी प्रशासक असला तरी या ठिकाणचे जे कोणी आर्किटेक्ट असतील, ज्या ठिकाणचे बिल्डर असतील, व्यावसायिक असतील, ते या लोकांच्या एकूण मागचा जो अनुभव आहे त्याच्यामुळे त्या लोकांचा अनुभव वाईट असल्यामुळे ते आजही या संदर्भातल्या ज्या काही गोष्टी आहेत ते
मंत्रालयापर्यंत घेऊन जाऊ इच्छित नाही किंवा जात नाहीत, आणि त्यामुळे हे सगळं राजरोसपणे सुरू आपको आहे. लगता नहीं केंद्र में आपकी सरकार, राज्य में आपकी सरकार लगातार, जैसे नगर विकास मंत्री से लेकर यहाँ का पालक मंत्री रविंद्र चौहान आपके, उसके बावजूद इस तरह का उत्तर देना कि हताशात्मक जो आरोप लगाने वाले लोग हैं उन पर कार्रवाई हो सकती है, क्या लगता नहीं आप तत्काल कार्रवाई करने वाली यंत्रणा आपके पास है, आप चाहेंगे तो यहाँ पर जो एडमिनिस्ट्रेशन है उसको बदल सकते हैं, तो ये सब कड़क कार्रवाई करने के बजाय ये तो हताशा वाला उत्तर है. आपको दिखेगा अगले कुछ दिनों में, ये कुछ बोल के करने वाली चीजें नहीं है. सर तुम्ही मगाशी सांगितलं की जितेंद्र ठाकूर 2 खाडीतले नेते, मागे विधान परिषदेला बघितलेलं तर प्रवीण दरेकर पाया पडत होते, लोटांगण घालत होते, त्याचे व्हिडिओ व्हायरल झालेले व्हिडिओ आपल्याकडे आहेत. मग या 2 खाडीतल्या नेत्याला लोटांगणची गरज काय? 2 खाडीतले नेते वसई तालुक्यापुरता मर्यादित असलेले नेते आहेत, हे तर वास्तव आहे, हे कोणी बदलू शकत नाही. त्यांच्याकडे 3 आमदारांची संख्या, हेही कोणी वास्तव बदलू शकत नाही. आणि निवडणुकीच्या काळात प्रत्येकाला आपल्या मतांची गरज असते, त्यामुळे ते त्या पद्धतीने विनंती करतात. आम्ही आज लोकांमध्ये मतदानासाठी फिरत असतो आणि त्यांचं मतदान घेत असतो. प्रत्येक जण आपापल्या आवडीनिवडीनुसार मतदान करत असतो, आणि त्यामुळे एखाद्याकडे मत आहे, निवडणूक आहे, आणि त्यामुळे त्याच्याकडे मतदान मागणं हा काही गुन्हा ठरू शकत नाही. मी उद्या तुमच्याकडे बहुजन विकास आघाडीचा एखादा मतदार असेल, त्याच्याकडे जर मत मागायला गेलो तर तो माझा अधिकार आहे. त्यांनी मत द्यावं की न द्यावं हा त्या मतदाराचा अधिकार आहे. त्याच पद्धतीने विधान परिषद आणि राज्यसभेच्या निवडणुका, त्याच्यामध्ये हितेंद्र ठाकूर आणि त्यांचे अजून 2 आमदार हे मतदार होते, आणि त्यामुळे विविध राजकीय पक्ष, जसे आम्ही मतदारांच्या घरी घरोघरी आज फिरतोय, उमेदवार फिरतात, आम्ही लोक फिरतोय, त्याच पद्धतीने जे कोणी विधान परिषद राज्यसभेचे उमेदवार असतील किंवा त्यांचे प्रतिनिधी असतील, ते त्यांच्याकडे मतं मागायला गेली. आता मतं मागणं हा काही दोष असू शकत नाही, देणं किंवा न देणं हा तुमचा विषय आहे. उमेदवार एखाद्या मतदार, आम्ही सुद्धा पाया पडतो ना, ज्या मतदारांमध्ये जातो, एखाद्या त्या ठिकाणचा बुजुर्ग मतदार असेल तर आम्ही पाया पडतो. मतदान मागताना पाया पडणं हा काही मोठा दोष असू शकत नाही. शेवटी तो मतदार आहे. आता विधान परिषदेच्या वेळेला आमदार मतदार असतो, राज्यसभेच्या वेळेला आमदार मतदार असतो, तो मतदार आहे, त्याच्या पाया पडणं हा काय मोठा गुन्हा असतो? आम्ही लोकांच्या पाया पडतो. जे राजकीय या ठिकाणी सुदेशजी बसलेले, महेंद्र आहेत, आम्ही प्रत्येक जण ज्या ठिकाणी मतदानाला जातो त्या ठिकाणी एखादा सिनियर माणूस असेल तर त्याच्या पाया पडतो. आणि त्यामुळे पाया पडणं किंवा कोणाच्या दारात मतदान मागायला जाणं हा काही गुन्हा नाही. मतदान करण्याचा जो विषय आहे तो त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे मतदार माझ्या दारात पाया पडायला आले, हे बोलणं म्हणजे आम्ही मतदार असल्याचा जो दर्प आहे हे प्रदर्शित करणं आहे. तुमची जी घमंड आहे या माध्यमातून जी समोर येते, तुम्ही सुद्धा लोकांच्या पाया पडता. हितेंद्र ठाकूर असेल, क्षितिज ठाकूर असेल, राजेश पाटील असेल, मतदारांच्या पाया पडले नाही. तुम्ही मतदारांच्या दारात जात नाहीत. मग मतदारांनी तुम्हाला काय सांगावं? तुम्ही जसं मतदान लोकांकडे मागायला जातात त्याच पद्धतीने ते जे उमेदवार असतात ते तुमच्या मतदान मागायला येतात, ते तुमच्या पाया पडले असतील. तुम्ही लोकांच्या पाया पडताना मतदान मागताना, आणि त्यामुळे माझ्या दारात आले, माझ्या पाया पडले, हा जो दर्प आहे हा तुम्ही सोडून द्यावा. त्यांनी कोणाच्या दारात जाऊ नये मत मागायला, त्यांनी कोणाच्या पाया पडू नये. हिंमत आहे का त्यांनी ते करावा. शब्द चुकीचा वापरतोय, पण ज्या पद्धतीचा दर्प आहे तो त्यांनी सोडून द्यावा. जर तुम्हाला वाटत असेल की इतर राजकीय पक्ष तुमच्या पाया पडायला येतात, तुमच्याकडे दारात येतात, तर तुम्ही पण लोकांच्या दारात जाऊ नका, तुम्ही पण लोकांच्या पाया पडू नका, तुम्ही मतदारांच्या पाया पडू नका. आज तुमचे राजेश पाटील असतील, तुम्ही असाल, क्षितिज ठाकूर असतील किंवा तुमचे नेते असतील, जातात लोकांच्या दारोदारी, जातात लोकांच्या पाया पडा. का जाता मग तुम्ही? त्यामुळे तुम्ही जे म्हणताय की आमच्या दारात आले, आमच्या पाया पडायला आले, तर तुम्ही मतदारात म्हणून तुमच्या पाया पडायला आले, तुम्ही मतदारात म्हणून तुमच्या दारात आले. तुम्ही लोकांच्या मतदारात पाया पडून तुम्ही लोकांच्या दारात जाऊन तुम्ही आज मतं मिळवलीत ना. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्ष हे काम करतो. एक सवाल ये है कि आज आप जेड फंड की बात करते हैं, लेकिन 2018 में वर्तमान मुख्यमंत्री उन्होंने भी ये आरोप लगाया था जनसभा में, उप मुख्यमंत्री उन्होंने भी आरोप लगाया था, तो 6 साल में क्यों कार्रवाई नहीं? 2018 में गठीत करायला सांगितलं होतं, एसआयटी पण त्याच्यामध्ये गठीत झाली. आपने देखा रहेगा कि वो 300 रुपए से अभी 100 रुपए तक आया है. ये जो खंडनी वसूली है ये 100 रुपए तक डर के मारे आ रहा है. तो अभी अगले कुछ दिनों में ये जो वाकया, जो आज मैंने चीज बताई, उसमें ये विषय हमेशा के लिए बंद हो जाएगा.
ये सवाल का जवाब कैसे होगा? अभी जो तपास यंत्रणा के हाथ में आया है, जो मैंने अभी बताया, वो सब्सटेंस के बेसिस पे कार्रवाई होगी और वो पुख्ता कार्रवाई होगी। उसमें जो जो लोग हैं इन्वॉल्व, वो सभी लोगों के ऊपर इंक्लूडिंग अधिकारी जिनका जिनका नाम इसमें आया है उसके ऊपर कार्रवाई होगी। तो क्या हम ये मान लें कि 2000 सब्सटेंस है, सब्सटेंस के बिना पे कार्रवाई होगी। अरे आपने बोला सबूत नहीं था, तो आज कैसे सबूत आ गया? अचानक से आ गया क्या? सबूत आज भी है और उसके ऊपर कार्रवाई होगी। मनोज जी, एक बहुजन विकास अघाड़ी थी, अब भी वो आपके साथ में है। अगर यह बात आपको पता है कि 100 रुपए 300 रुपए वसूली हो रही थी, तो ऐसे करप्ट पार्टी के साथ आप अलायंस में रहते कैसे? क्या आपको करप्शन वाली पार्टियां ज्यादा पसंद है? बहुजन विकास आघाड़ी कोई भी सत्ता में आएगी तो उनको जाके चिपकती है, और सत्ता कांग्रेस की हो, सत्ता भारतीय जनता पार्टी हो, कल जाके कम्युनिस्टों की आए, कल जाके एमआई, भारतीय जनता पार्टी, ये जवाब नहीं है। भारतीय जनता आपके अलायंस में कैसे समर्थन उन्होंने दिया, आपको समर्थन उन्होंने दिया है, और उनका ये हमेशा का है कि जो जो पार्टी, वो जब महाविकास आघाड़ी सत्ता में थी तो उनको समर्थन था, जब महायुति सरकार में आई तो वो महायुति के पाले में गए, तो उनका जो ये खेल चलता रहता है, हम लोग उनका समर्थन, वो खुद समर्थन देती है। उसके लिए आप ये सवाल जो है ये बहुजन विकास आघाड़ी से पूछे कि आप कोई भी पार्टी सत्ता में आई तो उनके साथ क्यों जाती हो? आप अगर विरोध करते हो तो आप बहुजन विकास आघाड़ी को आप कल सवाल पूछना चाहिए था कि आप इतना सब आरोप करते हो तो आप एनडीए में क्यों हो, एनडीए का समर्थन क्यों कर रहे हो? ये सवाल आप उनसे पूछो। बघा, शेवटी सत्ता चालवताना जे जे लोक सोबत येतील त्यांचा पाठिंबा घेणं हे कुठलाही राजकीय पक्ष करतो, कुठलाही सत्ताधारी करतो, त्यामुळे पाठिंबा नाकारण्याचा तसा काही प्रश्न येत नाही। त्यामुळे ते सगळ्यांनाच पाठिंबा देतात आणि ते प्रत्येक वेळेला बदलत असतात। 95 ला होते, 90 ला काँग्रेस सोबत होते, 95 ला महायुती सोबत होते, परत 99 पासून 2004 पर्यंत गेले काँग्रेस सोबत। आता समजा समर्थन देना उनके ऊपर है, समर्थन देना राजेश पाटील जिंकले आणि तुमची सरकार आली तर तुम्ही त्याला पाठिंबा घेणार? मुळात मोदीजी 400 पार जाणार आहेत, त्याच्यामध्ये ऐका ना, त्याच्यामध्ये डॉक्टर हेमंत सावरा हे महायुतीचे उमेदवार खासदार असणार आहेत। तुम्ही एकूण काल हितेंद्र ठाकूरांची देहबोली बघितली असेल तर पराभव त्यांच्या डोळ्यासमोर दिसत असल्यामुळे आजपर्यंत हितेंद्र ठाकूरांनी कधी बेछूट आरोप करताना मी त्यांना ऐकलं नव्हतं। विदाउट एनी पुरावा ते वैयक्तिक टीकेवरती उतरलं, त्याच वेळेला त्यांची जी हार आहे ती निश्चित झालेली आहे। त्यामुळे राजेश पाटील निवडून येण्याचा काही प्रश्न होत नाही आणि त्यामुळे जर तरला उत्तर देण्याची काही गरज नाही। हितेंद्र ठाकूरांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरती वैयक्तिक टीका केलेली आहे, देवेंद्र फडणवीसांनी राजकीय टीका केलेली की तुमची जी मर्यादित राजकीय अवाका आहे त्याच्या संदर्भातली टीका होती। कुठलेही हितेंद्र ठाकूर यांच्यावरती वैयक्तिक शारीरिक टीका टिप्पणी केली नव्हती, परंतु हितेंद्र ठाकूर यांनी ती वैयक्तिक पातळीवरती आणली। त्याच पद्धतीने खोटे आरोप कुठलाही पुरावा नसताना केले। ते जर तर जी भाषा बोलतात की ते सीसीटीव्ही फुटेज चेक करा म्हणतात, मग नंतर म्हणतात नाही ते सीसीटीव्ही फुटेज डिलीट केलं असेल। अरे तुम्ही काय नक्की तुम्हाला म्हणायचंय ते तरी नीट क्लिअर सांगा। एका बाजूला तुम्ही म्हणता सीसीटीव्ही फुटेज चेक करता, दुसऱ्या बाजूला म्हणता सीसीटीव्ही फुटेज डिलीट केलं असेल, नक्की तुम्हाला काय म्हणायचंय? हे सगळे धंदे तुम्ही करता का? आणि त्यामुळे तुम्हाला हे सगळं कळतं का? त्यामुळे म्हणजे हितेंद्र ठाकूर आणि त्यांच्या बहुजन विकास आघाडीचा पराभव निश्चित आहे। पालकमंत्री गेले अनेक दिवस या ठिकाणचे वकील, डॉक्टर, समाजसेवक, विविध सामाजिक संघटना, विविध ज्या धार्मिक संघटना आहेत, त्याच पद्धतीने व्यावसायिक, इंडस्ट्रियलिस्ट या सगळ्यांच्या बैठका रोज घेत असतात। शेवटी आम्हाला पाठिंब्याची गरज आहे। काल रेल्वे प्रवासी संघटनेची बैठक झाली, त्यांनी पाठिंबा दिला। डॉक्टर असोसिएशन आलेले, वकील संघटना आहे, आजही मंगलप्रभात लोढाजी वसईला आज बैठक करतायत सगळ्या सोसायटी आणि या सगळ्या जे मान्यवर लोक आहेत त्यांच्या संदर्भात। त्यामुळे या बैठका सातत्याने होतच असतात आणि या बैठका होत असताना हितेंद्र ठाकूर यांना नेमकी ठेकेदार म्हणजे व्यावसायिकांची बैठक का खटकली?
तुम्हाला डॉक्टरांची बैठक का ढकलली नाही, तुम्हाला इंडस्ट्रीवाल्यांची बैठक का खटकली नाही, तुम्हाला वकिलांची बैठक का खटकली नाही? कारण आतापर्यंत ह्या लोकांनी ह्या सगळ्यांच्या बैठका नाही घेतल्या, फक्त ठेकेदारांच्या बैठका घेतल्या आणि त्यामुळे ठेकेदारांच्या बैठका घेतल्यानंतर वसुलीच केली जाते असा अनुभव त्यांचा कदाचित पूर्व अनुभव असेल, त्यामुळे त्यांनी ते आरोप केले. पाटील साहेब त्याच्यावर त्यांनी असा आरोप केलेला आहे. एक मिनिट पाटील साहेब, त्यांनी आरोप म्हणून आम्ही तुम्हाला सांगितलं, सुरुवातीला सांगितलं की आमचे जिल्हाध्यक्ष कायदेशीर नोटीस आज पाठवणार आहेत, ती पुढच्या काही तासामध्ये तुमच्या हातात येईल. हितेंद्र ठाकूरांनी त्याचे पुरावे द्यावेत, अन्यथा माफी मागावी, अदरवाईज आम्ही जी लिगल कारवाई आहे ती सुरू करू. सर त्यांनी उद्धव पालकमंत्र्यांनी कलेक्टरांना सुनावणी दिली, त्यांना खडसवलेलं, ह्याच्यामध्ये काय तथ्य? मुळात मी सुरुवातीपासून सांगतो की हितेंद्र देखते रहिए हमारे साथ नवयुग शक्ति न्यूज और ऐसे ही लेटेस्ट खबरों के लिए सब्सक्राइब करें चैनल को और फॉलो करें हमारे फेसबुक पेज को।